सिटी मोड इथलं गाडीतलं डिॲक्टिवेट झालेलं आहे. मी आता सोलापूरवरून आलो, 514 किलोमीटरची ट्रिप झाली आणि गाडी 2000 RPMच्या वरती जात नाही. मी आता गाडीला पूर्ण रेस देतोय, तुम्ही चेक करू शकता. मी आता जस्ट घरी पोहोचलोय. 2500च्या पुढं गाडी जात नाही, गाडी अख्खे हपके मारते. बघू शकता मी अख्खा पाय दिलेला आहे. नवीन गाडीमध्ये प्रॉब्लेम चालू झाला आहे. गाडीला 17.5 लाख दिलेत. हे मोड दिलेत टाटा मोटर्सने. आता बघा, इको टाकतोय, सिटी टाकतोय, काहीच नाही, पूर्ण बंद पडले. इथं सिटी मोड येत नाही. आता मी तुम्हाला व्ह्यू चेंज करून दाखवतो. व्ह्यू चेंज केला तरी सिटी येत नाही, काय येत नाही. टाटा मोटर्सने आपल्याकडनं 17.5 लाख घेतले आणि 17.5 लाखामध्ये काय दिले, गाडी एवढी आपण घेतली डिझेल पॉवरफुल आणि गाडीचा फुल रेस केल्याच्या नंतर गाडी ना आपली 2-2.5 बघा 2500च्या RPMच्या वरच जात नाही. टुरिस्टची गाडी घेतली का काय मला माहित नाही. गाडी पूर्ण माझी वाजते, इंजिनमधनं पूर्ण आवाज येतोय. आता मी गाडी बंद करतो. गाडी बंद करून मी तुम्हाला परत चालू करून दाखवतो आणि त्यानंतर इथं सिटी मोड येतो. हे बघा, गाडी मी आता बंद केली. मी हे दरवाजा पण उघडतो माझा आणि आता परत लावतो. परत लावला. आता क्लच दाबतोय मी पूर्ण आणि आता गाडी चालू करतोय. गाडी चालू केली. ओके, गाडी मी चालू केली. बघा, गाडी आपली चालू होती. टाटा मोटर्स हे ते येते. आता सिटी मोड येईन बघा. तिथं आला, हा सिटी मोड आला का? आता RPM पण आहे ना, माझा 2000ला लॉक झालता, 2300-2200ला लॉक झालता. तो पण आता RPM बघा माझा कसा वाढेल. बघा, रेस देतो मी पूर्ण. बघा, गेला का RPM आपला मोठा गेला आणि गाडीने काही झटके पण दिले नाही आणि व्हायब्रेशन पण दिले नाही. बरोबर. आता मी हा सिटी मोड स्पोर्ट्स मोड टाकतो. बघा, आता आवाज येईल. इकॉनॉमी ड्राइव्ह मोड ऍक्टिव्हेटेड आला का? इथं इको मोड आला का? आता स्पोर्ट्स मोड टाकतो. स्पोर्ट्स ड्राइव्ह मोड ऍक्टिव्हेटेड आला का इथं स्पोर्ट्स मोड? तर गाडी मी बंद केली, चालू केली की हे मोड ऍक्टिवेट झाले. आणि सगळ्यात मेन प्रॉब्लेम काय होते, चालू गाडीमध्ये ते डायरेक्ट सिटी मोड गायब होऊन जातोय आणि गाडी माझी 2300 RPMच्या वरती जात नाही. आज मी सोलापूरवरनं पुण्याला आलोय. माझं जायचं आणि यायचं डिस्टन्स 514 झालंय आणि त्याच्यामध्ये ओव्हरटेकिंगला गाडी मी 4थ्या घेरवर ओव्हरटेक करतोय ट्रक आणि गाडी माझी स्पीडच घेईना. मला वाटलं गाडीमध्ये काय झालं काय नाही आणि नंतर थोडंसं पुढे गेल्यावरती कळलं की गाडी आपली 2300-2200 RPMच्या वरच जात नाही. 17.5 लाख देऊन असं मला वाटतं मी टुरिस्टची गाडी घेतली का काय, 80च्या स्पीडला 2000च्या RPMला माझी गाडी लॉक केली. धन्य रे टाटा मोटर्स. 17.5 लाख देऊन लय मोठा पश्चाताप झालाय.